सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेत। भाजपने हल्ल्याचा आरोप फेटाळलाय, तर मराठा क्रांती मोर्चानेही हल्लेखोरांशी संबंध नसल्याचं सांगितलंय। सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंची गाडी पंढरपूर जवळच्या साकोली गावाजवळ अडवण्यात आली। प्रणिती शिंदेंनी त्यांच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप केलाय। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देणाऱ्या कथित आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोपही प्रणिती शिंदेंनी केलाय। मराठा आंदोलकांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला फोडण्याचा प्रयत्न केला। मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही। ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, याचा आपण निषेध करूया। भाजपनेही प्रणिती शिंदेंनी केलेला आरोप फेटाळून लावलाय। प्रणिती शिंदेंच्या कारवरील हल्ला प्रकरणात कोणताही भाजप कार्यकर्ता नव्हता असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। खोटारडे आहे हो, ते संस्कारच आमचे नाहीये। मराठा समाजाच्या आंदोलकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलकांना त्या ठिकाणी ग्रहक पकडलेला आहे। कुठलंही आंदोलन भाजपचं नव्हतं आणि ते आमचे संस्कार नाही। प्रणितीताई, राजकारणाकरता तुम्ही या स्तरावर जाऊ नका। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही सोलापूरच्या कथित हल्ल्याचं समर्थन करत नसल्याचं सांगितलंय। मला माहिती नाही याबद्दलचं काय, कोणाचं आहे काय याबद्दल, परंतु हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही। परंतु आता तो कोणाचा आहे काय, प्रकरण काय हेही माहीत नाही मला। याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही। मराठा आंदोलनाच्या आडून कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ती गंभीर बाब आहे। येत्या काळात मराठा आंदोलनाच्या आडून राजकीय पक्षाच्या उमेदवारांविरोधात कोणी आंदोलन तर करत नाही ना, याची खातरजमा करावी लागणार आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।